माझ्यासाठी खूप मोठं तो खरं तर माइलस्टोन आहे. भीमथडी हा माझ्या लाईफमधला माइलस्टोन आहे. कारण अनेक लोकांनी अनेक थड्या चालू केल्या, पण त्या सातत्यपूर्ण नाही चालू ठेवता आल्या त्यांना. ग्रामीण भागातील महिला बचत गटातील महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी आणि ग्रामीण संस्कृती शहरापर्यंत पोहोचावी यासाठी सलग 19 वर्ष धडपडणाऱ्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सचिव आणि भीमथडी जत्रेच्या संयोजका सौ सुनंदाताई पवार आपल्यावर आहेत. वहिनी साहेब, 19 वर्षाची भीमथडी झाली, काय भावना आहेत? एकतर भीमथडी सुरू करताना 2006 साली मला नव्हतं वाटलं की मी एवढी वर्ष हा उपक्रम पुण्यासारख्या शहरामध्ये मी खरं तर चालवू शकेन. पण याचं सगळं श्रेय एकतर महिला बचत गटांना तर आहेच, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरातून महिला भीमथडीमध्ये येतात. पण त्याचबरोबर पुणेकरांना आहे, कारण पुणेकर तसे चोखंदळ आहेत. चांगल्या उपक्रमांना ते सतत त्याच्यासोबत राहतात आणि ते त्याला सपोर्ट करतात. त्यामुळे 18 वर्ष झालं आणि या वर्षीची भीमथडी आपली 19वी आहे. तर मध्ये कोविडमुळे आपली भीमथडी झाली नाही. पण 19वा वर्ष आपण आयोजन करत असताना भावना एवढ्याच आहेत की एकतर आनंद देणारा त्याला आपण म्हणूयात की एक उपक्रम आणि महिलांना व्यासपीठ देणारा उपक्रम. ग्राहक आणि उत्पादक याच्यामधला दुवा साधायचं काम आम्हाला भीमथडी जत्रेच्या माध्यमातून करायचं होतं. त्यामुळे नियोजन करताना हाच हेतू होता की महिला जे काय बनवतात ते पुणेकरांच्या समोर आलं पाहिजे आणि ते त्यांनी चांगलं पारखून त्याची खरेदी केली पाहिजे. ज्यायोगे त्यांना प्रॉडक्ट मिळतील, ते किचनमध्ये लागणारे मसाले असतील, उन्हाळ कामं असतील किंवा त्यांना लागणारं काही कलाकुसरीच्या गोष्टी असतील, कापड असेल, पण महिलांनी ते नीट द्यावं त्यांना, म्हणजे त्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली असावी यासाठी सुद्धा पुणेकरांनी आमच्या महिलांना खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि ते शिकवावं हे अपेक्षित होतं. 5 दिवस महिला किती रुपयाची विक्री करतात यापेक्षा पण 5 दिवसामध्ये माझ्या या संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या महिला काय शिकल्या हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हे खरं तर 5 दिवसाचं प्रशिक्षण आहे आमच्या महिलांसाठी आणि पुणेकरांसाठी एक पर्वणी आहे खरेदीसाठी. गेल्या 19 वर्षात ही सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत साधारणपणे किती महिला उद्योजिका बनल्या आणि किती ही उलाढाल झाली की ज्या ग्रामीण भागातल्या महिलांनी केलेली होती? आता तो डेटा मला लगेच आताच नाही सांगता येणार तुम्हाला मला, कारण 19 वर्षामध्ये जवळपास काही हजार महिला भीमथडी जत्रेच्या माध्यमातून भीमथडीमध्ये आल्या आणि काही कोटींची उलाढाल, म्हणजे अगदीच गेल्या वर्षीचा आकडा जरी आपल्याला घ्यायचा म्हटलं तर 7 कोटीची उलाढाल मागच्या भीमथडीमध्ये झाली. त्यामुळं यातनं जवळपास काही मला वाटतं 200-250 महिला उद्योजक याच्यातनं उभे राहिले, ज्यांचा माल आता एक्सपोर्टला जातोय किंवा काही लाख आणि करोडोच्या घरामध्ये या महिला आता काम करतात आहे. त्यामुळं ज्यांना मार्केट मिळालं, ज्यांचा प्रॉडक्ट चांगलं होतं, क्वालिटीचं होतं, सातत्यपूर्ण त्यांनी प्रयत्न केले, कष्ट केले, त्या महिला उद्योजिका झाल्या. त्यामुळे हेतू हाच होता की यातनं उद्योजक घडले पाहिजेत, व्यावसायिक घडले पाहिजेत आणि तो हेतू सफल झाला असं मला वाटतं त्या माध्यमातनं. आणि ज्या काही कला आहेत आपल्या सांस्कृतिक वारसा ज्याला म्हणतो आपण महाराष्ट्राचा, त्या सगळ्या कला भीमथडी जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मग आमचा गोंधळी असेल, आमचं भारुड असेल, आमच्या मलखांब आणि इतर काही कला असतील, बालबलुतेदारांना पण आपण त्याच्यामध्ये संधी दिली आणि त्यामुळे पुण्यातल्या शहरातल्या मुलांना समजलं की टोपलीवाला कसा असतो, दगडवाला काय करतो किंवा चप्पल करणारा बनवणारा कसा असतो आणि इतर नंदीबैल तर हा आपला भीमथडीचा ब्रँड अँबॅसेडर आहे. त्यामुळे ही सगळी संस्कृती ही शहरातल्या लोकांना समजावी, त्यांचं राहणीमान आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्यात यासाठी आपण कायम भीमथडी जत्रा 2006 पासून आपण या जत्रेमध्ये लोककलाकारांना मनापासून जे ओरिजिनल कलाकार आहेत त्या कलाकारांना आपण तिथं संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याही वर्षी आदिवासी भागातनं काही नृत्य प्रकार आपण भीमथडी जत्रेच्या माध्यमातून आज यावर्षी घेऊन येतोय आणि तो एक कला आहे. आदिवासी भागामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये राहणारे ही लोक, पण त्यांच्या मनोरंजनासाठी, करमणुकीसाठी जे काही त्यांनी केलेलं आहे नृत्य प्रकार, त्या सगळ्या गोष्टी शहरातल्या लोकांना कळाव्यात म्हणून भीमथडीने सातत्यपूर्ण या लोकांना पण व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या जत्रेमध्ये केलेला आहे. खरं तर भीमथडी जत्रा सुरू झाली आणि त्यानंतर अनेक जत्रा महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू झाल्या आणि आता तर भीमथडी जत्रा राज्याच्या पण पलीकडे अगदी देशाच्या पातळीवरती पोहोचलेली. किती सहभागी होतात राज्य यामध्ये? दरवर्षी 12 राज्य, 13 राज्य, आता यावर्षी 12 राज्य आलेली आहेत
त्यामुळं सिलेक्ट दालन आपण चालू करताना हेतू हा होता, की सिलेक्टच्या दालनाच्या माध्यमातनं जे ॲक्च्युअल रिअलवरती काम करतात, ज्याला हँडलूम म्हणूयात, नॅचरल कलर्स, नॅचरल सिल्क, नॅचरल कॉटन, अहिंसा कॉटन, अहिंसा सिल्क यावरती काम करणाऱ्या खूप चांगल्या NGO आपल्या देशामध्ये आहेत. आणि त्या NGOंनी या भीमतडीच्या माध्यमातनं, सिलेक्टच्या माध्यमातनं पुण्यामध्ये यावं आणि त्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते पुणेकरांच्या समोर आणावं आणि या हातमागवर काम करणाऱ्या कारागिरांच्या हाताला काम मिळावं, हा एक छोटासा प्रयत्न आम्ही सिलेक्टच्या माध्यमातून करतोय आणि याही वर्षी 12 राज्यातनं काही NGO ज्याच्या पाठीमागं हजारो लोकांचे कारागिरांचे हात ज्या कलेला लागलेले आहेत, त्या NGO यावर्षी पण येतात आहे. दरवर्षी तुम्ही भीमतडीसाठी एक वेगळी संकल्पना घेता. प्लास्टिक मुक्त पर्यावरणाचा तर हा भाग तुमचा दरवर्षीचा चालूच आहे. पण दरवर्षी एक वेगवेगळी संकल्पना घेता. यावर्षीची काय संकल्पना आहे? भीमतडीने जशी भीमतडी आम्ही सुरू झाले तसं प्लास्टिक मुक्त भीमतडी, कापडी पिशव्या आणा, हा एक आव्हान आम्ही सतत पुणेकरांना करत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना याही वर्षी आपण दरवर्षी एक वेगळी थीम असते. गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल की अप्पासाहेबांना जाऊन 25 वर्ष झाली, जे या संस्थेचे चेअरमन होते आणि त्यांनी पूर्ण आयुष्य या संस्थेच्या डेव्हलपमेंटसाठी ड्रिप इरिगेशन असेल, गायी असतील, कोंबड्या असतील, हे सगळं ज्ञान आहे. ते सगळं ज्ञान हजारो, लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम ज्या माणसाने केलं, त्यांना जाऊन 25 वर्ष पूर्ण झाली. त्यांना ती भीमतडी समर्पित होती. त्यामुळे त्यांचं सगळं काम आपण डिस्प्ले केलं होतं. यावर्षी आपण आपल्या देशातील जी आपली गावरान फुलं आहेत, ज्याला देशी फुलं म्हणूयात आपण, जी आपली आहेत, जी आपल्या लहानपणापासून आपण कशाला ना कशा पूजेला असेल किंवा काही दुखापत झाली असेल, तर अशा सगळ्या गोष्टींसाठी ही फुलांचा आणि त्या वनस्पतीचा आपण वापर करत आलेलो आहे. त्यामुळे या फुलांचं डेकोरेशन यावर्षी आपण भीमतडी जत्रेमध्ये करतोय. त्यामुळे देशी फुलं, कारण आज आपण पाहत आहे की महाराष्ट्रात आणि देशामध्ये विदेशी फुलांचं आक्रमण खूप वेगाने होतंय. त्यामुळे आपली देशी फुलं आपण कधीतरी बघितली पाहिजेत, जपली पाहिजेत. तर त्याचं डेकोरेशन आपण तिथं घेतलेलं आहे आणि त्याचे प्लांट पण आपण तिथे अवेलेबल करून देतोय. लोकांना कुणाला हवं असेल तर ते प्लांट ते घरी घेऊन जाऊ शकतात किंवा ते लावू शकतात. भीमतडी जत्रेच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळालं आणि लोकांना काय मिळालं? खरं तर 30-35 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना महिला सबलीकरण असेल, जलसंधारण असेल, वृक्ष लागवडी असतील, पोलीस ट्रेनिंग असेल, ह्या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून फक्त मानसिक समाधान हा एक माझा हे होतं की काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, हा हेतूनीच मी काम केलं. पण कधी मी अपेक्षा नाही केली की त्यांना यश मिळालं म्हणून त्यांनी कधीतरी मला भेटून माझे आभार मानले पाहिजेत, ही पण अपेक्षा मी कधी केली नाही. त्यामुळे तो एक निर्व्याज आनंद मी मात्र घेतला या सगळ्या माध्यमातनं आणि मी या ग्रामीण भागातल्या महिलांच्या माध्यमातनं पुणेकरांच्या गरजा पूर्ण करू शकले किंवा महिलांच्या उत्पादनांना मार्केट देऊ शकले. हा एक आनंद खूप वेगळा होता, कारण हे शेवटी सुनंदा पवार म्हणून माझं एकटीचं काम नव्हतं. हे आमचे टीमवर्क आहे. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था आणि त्यांची सर्व टीम माझ्यासोबत असते, म्हणून हे सगळं काम आम्ही यशस्वीपणे सालाबादप्रमाणे 19-20 वर्ष आम्ही करत आलेलो आहोत. भीमतडी जत्रेच्या माध्यमातून महिला पायावर उभ्या राहिल्या, त्या सक्षम झाल्या, उद्योजक झाल्या. तुम्ही गाव तिथं उद्योजक हा सुद्धा उपक्रम गेली अनेक वर्ष राबवतात. या सगळ्या प्रकारचा एखादा असा प्रसंग आहे का, की अत्यंत तिचं उत्पन्न अतिशय कमी असतानाही तिला उद्योजकापर्यंत प्रवास मिळाला आणि तुम्ही जे म्हणता की हे निर्व्याज प्रेम आहे, तर हे निर्व्याज प्रेम तुमच्या वाट्याला कसं आलं? एकतर आता बारामती, इंदापूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर यामध्ये 19,000 महिला आता आपल्याशी डायरेक्ट कनेक्टेड आहेत. आणि या महिलांना आपण गाव तिथे महिला उद्योजक या संकल्पनेतनं आपण 9 ते 10 कोटी रुपयांचं भांडवल आपण त्यांना दिलंय आणि त्यांनी ते उद्योग करावेत, व्यवसाय उभे करावेत. अगदी छोटी छोटी दुकानं असतील किंवा त्यांनी शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गायी, म्हशी अशा प्रकारचे पण महिलांनी कर्जातनं घेऊन त्यांनी त्यांचा दुधाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळं जवळपास 100 ते 125 गावांमध्ये महिलांनी असे छोटे छोटे उपक्रम आणि उद्योग चालू केलेले आहेत. यामध्ये 1 लाखापासून ते 5 लाखांपर्यंत महिलांनी कर्ज घेतलेलं आहे या संस्थेकडनं आणि खूप चांगल्या पद्धतीने हे काम चाललंय. असंच काम आपलं कर्जत जामखेडमध्ये चालू आहे. तिथेही तेवढ्याच महिला आपल्याशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे जवळपास 38 ते 40,000 महिलांसोबत आता आपण काम करतोय. भविष्यामध्ये आपल्याला हाच आकडा 50,000 महिलांपर्यंत नेऊन आपण थांबणार आहोत.
आणि याच महिलांना घडवणं, त्यांना उभा करणं, सक्षम करणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, अशा अनेक उपक्रमातनं आपण कामं करणार आहे. ज्यावेळेला एखादी अगदीच अडचणीतली महिला येते, की तिच्याजवळ शून्य असतं, काहीच नव्हतं तिच्याकडे. अशा महिला आता इंदापूर तालुक्यामध्येच एका गावामध्ये एक ताई आहेत, की ज्या मडक्यातलं लोणचं घेऊन आल्या होत्या आणि आज त्या भीमतडीमध्ये आल्या. त्यांना संधी दिली आपण भीमतडीच्या माध्यमातनं. आज त्यांचा काही लाखो रुपयाचा केटरिंगचा व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे आणि अतिशय चांगलं काम त्यांचं त्या भागामध्ये चाललेलं आहे. त्यामुळं याच्यातनं केटरिंगचे व्यवसाय पण चांगले उभे राहिले, रेस्टॉरंट चालू झाले. महिलांना जे त्यांना यश मिळत होतं त्यांच्या खाण्याच्या पदार्थामध्ये, त्या सगळ्याचे रेस्टॉरंट महिलांनी माझी अपेक्षा होती की ते सुरू करावेत आणि ते त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे महिला उभ्या राहतात आहे आणि संत कृपा तर हा एक मोठा ग्रुप आमच्या या भीमतडीच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे, ज्याची उलाढाल आज कोट्यवधी रुपयाची आहे आणि त्यांनी जवळपास 400 ते 500 महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे. त्यामुळं एक व्यवसाय उभा राहतो त्यावेळेला तो काही महिलांच्या हाताला काम पण देतो. त्यामुळे भूमिका अशी आहे की एका महिलेने उभं राहावं आणि तिने तिच्या हाताला तिच्या व्यवसायाच्या माध्यमातून 10 महिलांच्या किमान तिने हाताला काम द्यावं, ही माझी अपेक्षा मात्र पूर्ण होताना दिसते आता आपल्या या भीमतडीच्या माध्यमातून. वहिनी, एक शेवटचा प्रश्न. भीमतडी नसती तर काय झालं असतं आणि आज मागे वळून पाहताना काय वाटतं? खरं तर हे भीमथडी सुरू करणं, त्याचं नाव, त्याची संकल्पना सुरू करताना नव्हतं वाटलं की हे रोपटं खूप मोठं होणार आहे आणि एवढं त्याला यश मिळणार आहे. त्यामुळे मागे वळून बघताना सगळा जो प्रवास आहे हा 19-20 वर्षाचा, तो थक्क करणारा माझ्यासाठी पण आहे आणि आमच्या टीमसाठी पण आहे. प्रचंड कष्ट आमची टीम करत असते. आता सुद्धा तयारी चाललेली आहे. त्यामुळं हे माझ्यासाठी खूप मोठं तो खरं तर माइलस्टोन आहे. भीमतडी हा माझ्या लाईफमधला माइलस्टोन आहे. कारण अनेक लोकांनी अनेक थड्या चालू केल्या, पण त्या सातत्यपूर्ण नाही चालू ठेवता आल्या त्यांना. भीमतडीचं वैशिष्ट्य आहे की ह्याच्यामध्ये आम्ही जीव ओततो. म्हणजे माझी तब्येत बरी असो, माझ्या पायाला काही त्रास असो, पण मी 15-15 तास भीमतडीमध्ये उभी असते आणि सगळ्यांची विचारपूस करत असते. येणाऱ्या लोकांना मी बोलत असते, त्यांचे फीडबॅक घेत असते. त्यामुळे माझ्या टीमला प्रत्येकाला असं वाटतं की ही भीमतडी माझी आहे. माझ्या बचत गटांच्या महिलांना वाटतं की ही भीमतडी माझी आहे. त्यामुळे तो एक आपलेपणा जो आहे भीमतडीच्या कामामधला, तोच आपलेपणाने मला कदाचित या 19 वर्षापर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे. त्यामुळे मी खूप समाधानी आहे आणि इथून पुढचा जो काही मला माहिती नाही आता 19वी आहे, पुढची 20वी असेल. पुढचं काही जे असेल ते शेवटी पुणेकर आणि बचत गट यांच्यावरती डिपेंड आहे. पण बघूयात आपण कुठपर्यंत जाता येईल, कसं जाता येईल आणि आणखीन काही बदल आपल्याला करता येतील का त्याच्यामध्ये. भीमतडी कधी आहे? त्याच्याबरोबर पुणेकरांना काय आवाहन कराल आणि या वर्षीची काय वैशिष्ट्य नेमके असतील हे काय सांगा? यावेळची भीमतडी आपली 20 डिसेंबरला चालू होतीये. जागा आपली नेहमीचीच आहे, सिंचन नगर ऍग्रिकल्चर कॉलेजचं ग्राउंड. आणि 20 तारखेला साधारण 10:30 ते 11 पर्यंत भीमतडी आपली चालू झालेली असेल. शनिवार आहे मला वाटतं त्या दिवशी. त्यामुळे सुट्टीचा पिरियड आहे शनिवार आणि रविवार, हे 2 सुट्ट्यांचे पिरियड आहेत. आणि नाताळची सुट्टी बहुतेक शाळांना लागतीये. त्यामुळं लोकांनी यावं. येताना त्यांनी कापडी पिशव्या घेऊन याव्यात. यावर्षी भीमतडी जत्रेमध्ये साधारण 34 स्टॉल हे 12 राज्य आणि महाराष्ट्रभरातून आलेले जे काही आर्टिझन आहेत त्यांचे आहेत. त्याचबरोबर 24 स्टॉल हे आमच्या शेतकऱ्यांचे आहेत. जे शेतकरी वेगळ्या माध्यमातून काम करतात, रेसिड्यू फ्री असेल किंवा विषमुक्त शेती असेल, याच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांना आपण या भीमतडीमध्ये जागा दिली आहे. आणि 90 स्टॉल हे फूड फेस्टिवलमध्ये आहेत आणि जवळपास 150 स्टॉल हे महिला बचत गटांचे जवळपास 23 ते 24 जिल्ह्यातनं ह्या महिला सहभागी होतात आहे. त्यामुळं आदिवासी लोक पण याच्यामध्ये आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं ह्या महिला इथं येणार आहेत. त्यामुळे असं हे साधारण 290 ते 300 स्टॉलचं नियोजन आपण यावर्षी केलेलं आहे. त्यामुळे 20 ते 25 डिसेंबर या दरम्यान ही जत्रा सिंचन नगरला भरती आहे. सर्वांनी यावं, जत्रेचा आनंद घ्यावा. तुमचे फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की ग्रामीण भागातून ह्या सगळ्या महिला येत असताना कुणी कर्ज काढलेलं आहे, कुणी उसनवारी केलेली आहे, पण काहीतरी तुमच्यासाठी त्या घेऊन येतात आहे. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण सर्वांनी यावं, अशी भीमतडीच्या आयोजक म्हणून आणि माझ्या सर्व टीमच्या वतीनं आपणा सर्वांना पुणेकरांना विनंती आहे.
धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर या होत्या सुनंदाताई पवार. गेली 19 वर्ष सातत्याने भीमथडी तर सुरूच आहे, पण गेली 25 वर्ष महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचा यज्ञ बारामतीतून सुरू झालेला आहे. तो अखंडपणे सुरूच आहे. महिलांच्या या उत्पादनाला पुणेकरांनी भेट द्यावी असं त्यांनी आवाहन केलंय.